आजपासून आपण एक सुरू करतो एक चांगला एपिसोड जो आहे खाण्याचा आणि मस्तपैकी ठणठणीत राहण्याचा. जाऊ तिथे खाऊ या आपल्या नवीन शोमध्ये आपण अशीच विविध प्रकारची विविध ठिकाणची खाद्य परंपरा इंट्रोड्यूस करणार आहोत आणि आपल्यासोबत असणारा एक सेलिब्रिटी, अर्थातच त्याला आवडणारं, त्याने अनुभवलेलं फूड, तो आपल्यासोबत तिथले किस्से आणि हे सगळं शेअर करणार आहे. आणि अर्थातच आज आपण आलेलो आहोत मालाडमध्ये, चिंचोळी बंदर या ठिकाणी, आणि मालाड वेस्ट आहे. आय थिंक अस्सल चवीचा कोकण कट्टा इथे आपण आलोय आणि या रेस्टॉरंटमध्ये आज आपण खाणार आहोत अस्सल कोकणी फूड. इथली स्पेशालिटी काय आहे, इथे काय काय छान मिळतं, हे आज आपण त्या सेलिब्रिटी सोबत पाहणार आहोत, खाणार आहोत. आणि अर्थातच तुम्ही सगळी उत्सुक असाल, अर्थात जेवायला कोणाला नाही आवडत. त्यामुळे चला आतमध्ये जाऊया आणि या सगळ्या पदार्थांवर ताव मारूया. माझ्यासोबत तुम्ही चला. आपण आलेलो आहोत कोकण कट्टामध्ये आणि आपल्या सोबत आज कोण असणार आहे, अर्थात ते आलेलं आहे इथे. कोण? अनिकेत विश्वासराव. हॅलो. अनिकेत, मी मस्त. आज कोकण कट्टामध्ये आपण आलोय, अस्सल चवीचा कोकण कट्टा. आणि कोकण म्हटलं की तिथे कनेक्शन काय येतं? अनिकेत विश्वासराव एक आणि मासे. हो, आणि त्यामुळे आता आज जाऊन आपण टेस्ट ताव मारणार आहोत. भूक लागली आहे, तुझ्यामुळे वाट पाहिली आहे मी खूप जेवणाची. तर चल आज जाऊया. आणि सो अनिकेत, आता इथे किचन मध्ये आपण चाललोय. तुझ्यासाठी काय बनते ते आपण बघूया. थोडं तू ट्राय पण करू शकतोस बनवायला. सो आत्ता अनिकेत विश्वासराव कोकण कट्ट्याच्या किचन मध्ये आलेले आहेत आणि आता ते बघू काय बनवतात. आणि आपल्या कोकण कट्ट्याच्या ओनरही आहेत आपल्यासोबत, प्रियंकाताई. प्रियंकाताई, आज काय बनतं अनिकेतसाठी किचन मध्ये? त्यांना चिकन स्पेशल थाळी देणार आहोत, ज्याच्यामध्ये वडे आपले ऑथेंटिक आणि चिकनचं ग्रेव्ही, सुखं चिकन, चिकन कलेजी, असं सगळंच असणार आहे. असं वा, मस्त. त्यामुळे अनिकेत, मला वाटतं तंदुरी काहीतरी बनवत होतं. तंदुरी पापलेट पण देणार आहोत आपण. त्याचबरोबर आपण स्टफ पण देणार आहोत. मुंबईला वाटतं. आणि तेल मला वाटतं उकळते ते आपल्या वड्यांसाठी ना, कोकणातले वडे, कोंबडी वडे. कलर वरूनच कळतंय किती चांगली असणार. ओ वाव वाव. अनिकेत, जा ट्राय करायचंय का तुला? गरम असेल? हो, गरम. वर वर पकड, वर पकड, वर पकड. ओ, तर हे आता पोटात जाणार आहे. आय एम सो सॉरी. मस्त असतो ॲम्बियन्स वगैरे पण मस्त आहे हॉटेलचं. चलो, तर आता आपण बाहेर जाऊया आणि खायला सुरुवात करूया. आता भूक जास्त लागली असेल ना किचन मध्ये गेल्यावर. कोकण कट्टामध्ये आपण आलेलो आहोत. अनिकेत, आपण मस्तपैकी ताव मारणार आहोत, पण ते जेवण येत आहे त्याआधी मी तुला एकतर सांगते, कार्यक्रमाचं नाव आहे जाऊ तिथे खाऊ. सो या संकल्पनेवर तुझा किती ठाम विश्वास आहे? म्हणजे त्याच्यासाठी तू खास प्लॅन करतोस का? खाण्यासाठी कुठेतरी जायचंय आपल्याला, ट्रॅव्हल प्लॅन करतोस का? किंवा ही संकल्पना नेमकी तुला कशी वाटते? चांगलीच वाटते. आणि ती तर काय माझ्या रक्तात भिनली आहे ती. कारण सगळ्या फिल्म्स किंवा नाटक म्हणजे ट्रॅव्हलिंग खूप असतं आणि मग महाराष्ट्रभर असतं. तर तिथले आता आमचा कोकण गोवा दौरा आहे. सो आमचे हॉटेल्स पण आधीच प्लॅन करून ठरलेले असतात. काय करायचंय, आयटिनरी सगळी ठरलेली असते. काय काय खायचंय, काय काय खायचंय, काय करायचं. म्हणजे ऑफकोर्स नागपूरला गेलं की तिकडचं सावजी, वा वा वा, नगरचं काळं मटण, हे सगळं ठरलेलं आहे इकडे जाऊन करणं. आता कोकणात अजून मजा येणार आहे. वा, ताव मारणार. आणि बेसिकली तू कोकणातला ना? मी कोकणातला. माशांची किंवा एकंदरीत नॉनव्हेजची किती कनेक्शन आहे तुझं? खूपच जास्त कनेक्शन आहे. म्हणजे मला खायला, आणि मी बेसिकली स्वतः फूडी आहे, त्यामुळे मला खायला प्रचंड आवडतं. त्यामुळे मी आधी सी फूड, माझं प्रायोरिटी नंबर 1 सी फूड कुठल्याही प्रकारचं. त्याच्यामध्ये माझं काय असं नसतं. नग मटण आणि मग चिकन आणि मग व्हेज. व्हेज एकदम मागे. कारण व्हेज खावंच लागतं ना जास्त, कारण हे जास्त खाऊ नाही शकत. त्यामुळे जेव्हा कधी खायचं, कमी खायचं, पण चांगल्या ठिकाणी जाऊन खायचं, असं ते आहे.
बरं, आता अनिकेत विश्वासराव त्या वेळा आलाय आपल्याकडे, त्यामुळे मी अनिकेतला ओळखते, तर अनिकेत हा नायकचा हिरोच होतास त्यावेळेला. तू नायक मालिकेपासून आणि एकंदरीत त्यावेळेला एक तुझी क्रेज एक वेगळी क्रेज होती, म्हणजे आताही आहे अनिकेतची, पण त्यावेळेचं मी एक गणित सांगते की पाहिलंय जसं तुला, आणि ती क्रेज वाढत गेली मला वाटतं प्रत्येक तुझ्या सिनेमा गणिक म्हण, मालिका गणिक म्हण, कारण तुझी ऊन पाऊस मध्ये तर तू अगदी मुलींचा काय म्हणतात एक हार्टथ्रोब होतास ना, तशा टाईपचा झाला होतास त्या मालिकेच्या वेळेला तर झीच्या, आणि त्यानंतर तुझ्या एक 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 मालिका म्हण, सिरियल्स म्हण, सिनेमे म्हण, नाटकं म्हण, कारण लव्ह बर्ड्समध्ये पण तू तितकाच आम्हाला आवडायचास. त्यानंतर तुझं परफेक्ट मर्डर आलं, आणि आता सध्या सूर्याची पिल्ले आणि 2:22 ही नाटकं. मग त्याच्यात तू वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला समोर दिसलास. तर मला ते एक सांगशील, ती क्रेज तुला आठवते नायकची? हो आठवते ना, आणि अजूनही लोक विसरले नाहीयेत. आवर्जून ते मेन्शन करतात ऊन पाऊसचा जो पिरियड होता किंवा काय. त्यानंतर बॅक टू बॅक कळत नकळत पण चालली ना खूप, ती पण पॉप्युलर झाली खूप. त्याच्यानंतर मी थोडा ब्रेक घेऊन फिल्म्स करूया असं होतं, आणि थोडं मग ते 5 वर्ष मालिका केल्यानंतर एक स्टॅग्नन्सी पण येते. बरोबर, की आता काहीतरी वेगळं करायचं. वेगळं करायचं. आता आपण या क्षेत्रात ऍक्टिंग म्हणून होतो, जास्त वेगवेगळे रोल्स, वेगवेगळ्या लोकांबरोबर डिरेक्टर्स हे एक्सप्लोअर करावेत ह्या हेतूने मी तिकडे मग फक्त लढमण आलं, मग पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल्स, बघतोस काय मुजरा कर, मस्त काय, हे सगळं मग चोरीचा सुरू झाला. चालूच होतं. हे मला सांग, आता आपल्याकडे समोर आपल्याला तंदुरी मला पापलेट वाटतं पापलेट दिसतंय, आणि तू आता फक्त लढ म्हणा ते नाव घेतलं, ते कोकणात झालेलं ना शूटिंग तुमचं पूर्ण, अरे वा रे है ना? हा, कोकणात झालेलं. त्यामुळे आता तुला काय वाटतं या पापलेटला पाहून अनिकेतला मनात काही आले? बिचाऱ्या माझ्या टेस्टसाठी आणि माझ्या आवडीसाठी एक नाहक जीव गेलाय, याचं मला आधी तर दुःख होतंय. पण त्यांनी जी एक दिलंय, सॅक्रिफाईस केलेलं आहे, तर ते नक्की मी त्याला न्याय देईन. पण मला वाटतं हा निसर्ग नियम आहे ना, कारण जिथे उत्पत्ती होते तिथे कुठेतरी हे एक सर्कल असतं, ते सर्कल आहे. त्यामुळे ह्याच्यात आपला काही तसा दोष नाही, हे निसर्गाने बनवलेलं आहे. त्यामुळे अर्थात तेवढं तू हे घेऊ नकोस, पण कारण पापलेट पडेल आता मी एवढा आलोय तयार होऊन, आणि तू आता असं म्हणतोस. बरं, मला सांग, मासे तू विकत घेतलं, स्वतः जाऊन विकत घेतोस मार्केटमध्ये, कधी घेतलेस? नाही, लहानपणी आई बरोबर जायचो तेवढंच. त्यानंतर तू जायचंच लहानपणी मार्केट? तुला आवडायचं जायला? जायचं आवडायला? आवडतं? हो, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तर मीच आणायचो ना. मासे वगैरे कसे मला काही कळणार नाही त्यातलं, त्यामुळे मी आई बरोबर असंच जायचो, आई आत्या वगैरे बरोबर. पण बाकी सगळ्या गोष्टी मीच आणायचो ना, भाजी किंवा. नाही, पण आपण कसं मार्केटमध्ये गेलो की आपल्याला माहिती नसतं की मासा किती, बरोबर, कुठल्या माशाची प्राइस काय, आणि लहानपणी आपण आपल्याला जे आवडतं ते पापलेटवरच मग आपल्या आई लोकांचं एक बजेट असायचं. नाही, गेल्याच आठवड्यात झालं, आता पुन्हा ते नाही, ते बजेटवर आपलं असायचं. असं कधी व्हायचं अशा कधी गोष्टी? नाही, आता बाबू आपण बोंबील घेऊया. नाही, असं नाही, असं झालं नाही, पण बजेट डेफिनेटली होतच. आणि मी काय फार हट्टी वगैरे असं काय अजिबातच, माझे काही टँट्रम्स नाहीयेत खाण्याच्या बाबतीत किंवा काय. आणि आई माझी सगळ्यात चांगलं बनवते, त्यामुळे असं काय मला पाहिजे आहे किंवा काय असं काहीच नाही आहे, त्यामुळे ती सुद्धा रिलॅक्स असते. बरं, बेसिकली तू जसं म्हणाल, आणि बनतच, मला मिळतच सगळं, त्यामुळे करून मिळतं. हा, ते मला मिळतच ना, ते लहानपणापासून चालूच आहे. त्यामुळे मला असं ती फेज किंवा असं काही बरेच दिवस झाले नॉनव्हेज खाल्लंच नाहीये असं कधीच नाही झालं. त्यामुळे मला ते माहित नाहीये ते कसं असतं ते. बरं, पापलेट आता आहे तर तू आपण खायला सुरुवात करूया. हा, आत्ता आपल्या ताटात दोघांच्याही आहे. हा तर तंदुरी पापलेट आहे, आणि स्टफ बोंबील आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्याला सांगितलं गेलंय कोलंबी आणि प्रॉन्सचं स्टफिंग आहे. या आधी तू कुठे टेस्ट केलेस अशा पद्धतीच्या डिशेस? स्टफ बोंबील वगैरे खाल्लेत? कुठे खाल्लेस? जास्त करून मी सी फूड, कॉलेज माझं पार्ल्याला असल्यामुळे गझालीला जास्त जाणवायचं, हनुमान रोड. पार्ल्याचं कुठला?
पार्ला ईस्टला गजाली नाही कॉलेज कुठलं तुझं डहाणूकर डहाणूकरचा आहेस ना तू कारण हा 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 येस त्यामुळे ते सी फूड साठी तिकडे जास्त मी गेलोय आतापर्यंत. बाकी खाल्लेत मी बरेच व्हरायटी. बोंबील तर मी खातोच. श्रप कधी कधी खाल्लेले आहेत पण बोंबील तर मी मागवतोच. बोंबील फ्राय तू खाता खाता बोलू शकतो yes, yes, म्हणजे मला वाजले किती आणि ही अजून मला गप्पा मारते. पण मग तंदूर आपण ना बेसिकली घरी करताना आपण बऱ्याचदा नॉर्मल पापलेट फ्राय करतो म्हणजे असं आपण हे तंदूर वगैरे आई कधी घरी ट्राय केलंय? नाही आईच्या हातचं पापलेट कसं असतं? खूपच चांगलं असतं. ती म्हणजे सगळंच व्हेज नॉन व्हेज सगळंच चांगलं बनवते ती. त्यामुळे तिची सगळ्यात म्हणजे इन डिमांड अशी जी डिश असते ती म्हणजे खिमा पॅटीस. ओ त्यामुळे आजूबाजूला शूटिंग जर असेल तर मला फोन करून सांगतात माझं उद्या शूटिंग आहे तर आईला सांग ना जरा खिमा पॅटीस बनवायला. कारण ते एक प्रोसेस आहे त्याची खूप कष्टाचं काम आहे ते. त्याआधी ते ब्रेड क्रम्स सगळे असं करा मग ते खिमा बनवा मग ते बटाट्याचं हे करा मग ते आउट स्टफिंगचं ते आणि मग त्यानंतर खिमा भरून मग ते ब्रेडमध्ये हे करून मग तळणे वगैरे असं सगळं ते प्रोसेस आहे. बापरे ते चांगलं मॅरिनेट झालं पाहिजे वगैरे असं सगळं ते आहे. खा कसं लागलं सांग मला. आउटस्टँडिंग आहे. त्या ओनर इथे बसल्या मस्त आउटस्टँडिंग आहे. चटणी पण चांगली आहे. पण कोकणात बघ बेसिकली आपण कोकणातले असल्यामुळे आपण बोलतो की आपल्याला मासे आवडतात कारण समुद्र आपल्या जवळ आहे आणि समुद्राशी आपलं जास्त कनेक्शन आहे त्यामुळे माशांशी आपसूक कनेक्शन आहे. पण आत्ता जर तू इंडस्ट्रीमध्ये जे सगळे कलाकार जे कोकणाच्या बाहेरचे जे ज्यांचा कोकणाशी काही संबंध नाही तेही कोकणच्या प्रेमात आहेत ना. असे कोणते कलाकार आहेत जे तुला माहिती आहेत पैकी जे सी फूडवर तुटून पडतात? महेश मांजरेकर सर आहेत. पण ते बेसिकली कोकणातलेच आहेत. हा ते पण आहे. म्हणजे नाही आहेत ते. सुबोध भावे नंतर सिद्धार्थ जाधव पण काय आपलं कोकणातलंच म्हणायचं त्याला. प्रियदर्शन जाधव. आता आम्ही जातोय तेव्हा कळेलच तुझं काय आहे ते. 2:22 हा ते तुमचा दौरा कुठे आहे? तिथे कोकणातच आहेत? हा मे महिन्यात सूर्याची पिल्लेचा दौरा आहे. आपलं एप्रिलमध्ये सूर्याची पिल्लेचा दौरा आहे गोवा कोकण. आणि लगेच मे महिन्यामध्ये 2:22 आहे परत कोकण गोवा. मला सांग लहानपणी तू आई बाप्पांसोबत आपण बाहेर जातो जेवणासाठी आपले स्पेशल हॉटेल्स ठरलेले असतात असे नॉनव्हेजसाठीचे अड्डे आहेत का तुमचे कोणते जे आठवत आहेत तुला की तिथे खास तुम्ही अमुक अमुक एक गोष्ट खायला जायचात? मी आधी तर लहानपणापासून इतका म्हणजे काय म्हणायचं त्याला की मी तर अनेक वेळ फक्त जाऊन तिकडे इडली सांबार वगैरेच खायचो किंवा डोसा खायचो. काय मला ते काय कळायचं नाही काय आहे ते वगैरे. मी कितीतरी वर्ष करत होतो. मी कितीतरी वर्ष कोल्हापूरला काही समारंभासाठी किंवा वेकेशनसाठी म्हणजे आई तिकडची आहे मिरजेची जायचो मी. चिकन मटन बरोबर ऑलवेज चपाती खाल्ली आहे मी. भात खाल्लाच नाहीये कितीतरी वर्ष. त्यानंतर माझ्या मावशांनी वगैरे सांगितलं अरे खा भाताबरोबर खा तुला कळेल भाताबरोबर. मग मी एकदा खाल्ला त्यानंतर मग भात सुटला नाही. पण आई कोल्हापूरची असल्यामुळे ते कनेक्शन एक तांबडा पांढरा रस्सा हे जास्त जवळच असेल ना किंवा ते पण जास्त बनत असेल ना. मटन त्या स्टाईलचं बनतं ना. आणि फिश आणि चिकन नॉर्मली मटन बनतं ते त्याच म्हणजे पांढरा रस्सा ती काय नेहमी असं काय बनवत नाही. पण जे मटणाचा जो रस्सा असतो तो तेच असतं ना. कारण आई काय असं मटण मसाला वेगळं सुका मटण वेगळं आणि मग कांदा पांढरा रस्सा असं काय करत ती ग्रेव्हीमध्येच. ग्रेव्हीमध्ये तुमचे असे जसं तू म्हणालास की डहाणूकरच्या जवळ गजाली वगैरे आणि गजालीत तुम्ही जायचात आणि खायचात पण अजून असे काही अड्डे आहेत की जे तुला स्पेसिफिक सांगावेसे वाटतात मुंबईतले म्हण पुण्यातले म्हण? हो आहे ना. आत्ता म्हणजे ते बंद झालं. कोणतं रे? संतोष नावाचं पार्ला इसला नेहरू रोड वरती हॉटेल होतं. अच्छा. कोविडच्या काळात बंद झालं ते. ओके. ते म्हणजे माझ्यासाठी कॉलेजमध्ये असताना टाईट बजेटमध्ये असताना ते म्हणजे माझ्यासाठी एक
बून होतं बून. तिकडे बटर चिकन मिळायचं हाफ, वा. आणि मी तिकडे 3 बटर रोट्या खायचो. त्या हाफ बटर चिकन मला पुरायचं, 3 बटर रोट्या खायचो मी. बिल व्हायचं 55 रुपये. बापरे, म्हणजे किती कमी बघ ना आपल्या त्या अरे, कॉलेजच्या काळांमध्ये. हो. आणि आता तू एवढं खायला गेलास तर मग काय बघायला नको. 55 रुपयात एक बटर रोटी येईल फक्त. हो खरंच, आणि त्याच्यापेक्षा बटर पण चिकन जास्त. लांबून बघायचं फक्त. बरं. आणि कॉलेजच्या दरम्यान ना, हा, आणि मला सुद्धा हे ह्या रेटमध्ये असं हे मिळते आणि टेस्टी, प्रतिम टेस्टी. मला माहितच नाही की एवढं पण स्वस्त काही मिळू शकतं. मला सांग, दौरे आता तुम्ही करता, हम्म, खूप ठिकाणी तुम्ही फिरता, हम्म. त्यामुळे तिथे तू जसं मगाशी म्हणालास तसं की आमचे हॉटेल्स आधीच ठरलेले असतात, आम्हाला हो. इथेच राहायचंय, आम्हाला हेच खायचंय, असं काही स्पेसिफिक नावं घेऊन तू सांगू शकशील कुठे कुठे काय फेमस आहे आणि आम्ही तिथे जातो, आम्ही हे खातो? आता पुण्यात जर आमचा स्टे असेल तर मग दुपारी गुडलक, रात्री मानस सातारा, किंवा NIPR बॅरोमीटर पण पुण्यामध्ये आहे, ते चांगलं आहे. कारण बाकी एरियाज आम्ही एक्सप्लोर नाही करत. आम्ही त्या प्रभात रोड आणि डेक्कनच्या एरियामध्येच असतो. त्यामुळे तिथले आहे व्हेज थाळी, श्रेयसची, किंवा आशा डायनिंग हॉल, दुर्वांकूर. पुण्यामध्ये नंतर पुण्यामध्ये हे झालंय टिळक मंदिरच्या बाजूला फिश करी राईस. तिथे मी एक वेगळंच मी खाल्लं तिकडे, प्रॉन्स अळूवडी. प्रॉन्स अळूवडी, हा काय अप्रतिम. प्रकार आहे म्हणजे? अळूवडी, त्याच्यामध्ये प्रॉन्स करून त्यांनी वा, कधी केलं होतं. म्हणजे आणि हेच ना, आपण अप्रतिम. आपल्याला विचार करू आपण हे कसं करत असतील. असे बाकी मग चिपळूणच्या इकडे अभिषेक हॉटेल आहे, हा, ते फेमस ते फेमस आहे. त्याच्यानंतर आता आमचा कोल्हापूर दौरा पण झाला होता, तिथे पलश नावाच्या हॉटेलमध्ये खाल्लं होतं मी. अच्छा ते पण चांगलं आहे, पण ते पंजाबी आणि चायनीज वगैरे होतं. अच्छा. ते म्हणजे मटण थाळीवालं नव्हतं. हा, म्हणजे जे आपण असं थोडंसं कोल्हापूरमध्ये राजपुरुष व्हेज थाळी खायची असेल तर हे आपल्या ऍक्टर मित्र आनंद काळे, त्याचंच आहे ना, आनंद काळे त्यांचं ओनर आहे अच्छा. इकडे. हे बरेच आहे ॲक्च्युली. आता अहमदाबादला आमचा शो होता तेव्हा तिकडची व्हेज थाळी खाल्ली होती. काय नाव होतं, निमंत्रण का आमंत्रण असं नाव होतं त्याचं. उत्तराणीमध्ये. मला व्हेज थाळी पण खायला खूप आवडते. काठियावाडी, राजस्थानी, वेगळ्या पद्धतीचे साऊथ थोडंसं. इंडियन, आंध्रा, आता म्हणजे रिजनची थाळी, किंवा असं वेगवेगळं थाळी आयटम मला चांगला वाटतो. महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं की तुला काय दिसतं त्याच्यात, त्या पहिलं तर मोदक दिसतो. ओ पहिलं तर मोदक, त्याच्यानंतर ही भाजी, पातळ भाजी असते ना ती, वालाचं बिरड. नाही आवाळाचं ब्रेड पण आहे. हा, ते स्वरूप हॉटेलमध्ये अप्रतिम मिळतं. स्वरूप हॉटेलचं तर वरण, साधं वरण सुद्धा मला आवडतं. एकदम प्युअर आणि घट्ट असं, एकदम पिवळं आणि मस्त वाटतं ते. सो हे वरणाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे फोडणीवालं वरण, विदाऊट फोडणीवालं वरण, वाटपाचं वरण, वेगवेगळे प्रकार आहेत. तुला नॉर्मली वरणात जो व्हेजचा आपण विचार केला तर कुठल्या पद्धतीचं वरण आवडतं जास्त तुला, की स्पेसिफिक तू घरी पण आईला सांगतोस की हे असं बनव आजचं वरण मी मला घरी येतं? आता रिसेंटली हे खूप आवडतंय वरण, त्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या असतात, ती जी आंबट वरण म्हणतं, हा, ते सध्या करंट फेवरेट आहे. पण मला नॉर्मल, मी वरण भात आणि बोंबील पण खातो घरी असताना. वा, तो एक वेगळा आनंद आहे ना, मस्त लागतं. वरण भात आणि बोंबील. मग गोव्याहून पिकल्स आणलेले आहेत, प्रॉन्सचे वगैरे काय काय, ओ, ते मिक्स करून खातो. बोंबिलचे पिकल्स आहेत, प्रॉन्स, धमाल. आता तुम्ही नाटकाचे दौरे करता त्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा समजा दौरा प्रयोग आहे, प्रयोगाच्या, आणि प्रयोग कधी कधी उशिराचे पण असतात, कधी कधी तुम्हाला जेवून पण ते करायचे असतात, असं पण असेल. त्यावेळेला तुझं बेसिकली तू जेवणात काय खाणं पसंत करतोस? हलकं ठेवायचं बाबा, आता 3 तास आपल्याला रंगभूमीवर उभं राहायचं आणि काम करायचंय. हा मला नाही फॉलो होत. तुडुंब जेवून प्रयोग करू शकतोस तो मला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मी तुला सांगतो एक फनी किस्सा. परफेक्ट मर्डरचा माझा पहिला प्रयोग होता नागपूरला,
आम्ही सगळे गेलो 1 वाजता सावजी मटण खायला. 4चा प्रयोग आहे माझा. दुपारी 1 वाजता दुपारी? दुपारी 4चा प्रयोग आहे. आम्ही दुपारी 1 वाजता जेवायला गेलो तिकडे. आणि एक साधारण मी 5-6 दिवसाचा तालमीत तयार झालेला वगैरे असं तो शो करायचा आहे असं सगळं आहे. ते जनरली टेन्शनमध्ये असेल ना कोणतरी किंवा काय त्याला अँझायटी लेवल हाय असेल त्याची किंवा, पण ते मटण मला एवढं आवडलं सावजी. आणि असं गरमागरम फुलके येत होते म्हणजे संपायच्या आत आला. सो मी 15 फुलके खाल्ले असतील आणि मग बिर्याणी थोडीशी. नंतर गेल्या झालो अरे पहिला प्रयोग सोबत होता रे. कोण होतं पण हे बघायला तुझे टीम पुष्कर मेंबर? श्रोत्री, विजय किंकरे सर, सुबोध पंडे, नंतर श्वेता पेंडसे. कोणी जोक नाही मारला काय? पुष्कर काय बोलला नाही? आणि मीच बोलवतो अरे माझं काय चाललंय. अरे प्रयोग आहे ना 4चा आहे प्रयोग. बोलो आता काय करू मी, आता भूक लागली आहे मला. बापरे, म्हणजे 15 फुलके खाऊन तू रंगभूमीवर एवढा 2-2.5 तास उभा राहिलास हे खरं तर मेन आहे. झोप वगैरे नाही आली एखाद्या डायलॉगला? बाबा लागते, तंद्री लागते आपल्याला. मी नाटकात आहेच ना, मला म्हणजे एक्झिट आहे किंवा काय खूप वेळ आहे असं मला नाहीच आहे तिकडे. त्यामुळे मी अलर्टच राहावं लागतं मला आणि फोकस्डच राहावं लागतं. पण तो विचारही येत नाही. एकदा शो सुरू झाला ना, तुम्हाला किती ताप आहे, 104 ताप आहे काय तुम्हाला कळत नाही. तुम्हाला सर्दी खोकला झालाय हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला काय पित्त झालंय ते तुम्हाला एकदा सुरू झालं की कळत नाही. ते आहे ते थिएटरचं आणि त्या प्रोसेसचं ते आहे. बरोबर. आम्ही सांगलीला गेलो आणि कधी कधी तर मी 3 प्रयोग सुद्धा केलेले आहेत ना बऱ्याचदा. अच्छा. आणि 2 वेगवेगळ्या नाटकांचे पण केलेले आहेत. 3 वेगवेगळ्या नाटकांचे पण केलेले 3 प्रयोग. त्यामुळे हे सगळं खूप. आणि त्यावेळेस मी किती, आता नाटक चालतंय मध्ये तर ऑन अन ॲव्हरेज जर 3 प्रयोग मी केले तर एका दिवशी मी 1,500 प्रेक्षकांना एंटरटेन करतो. बरोबर. त्यांना खुश करतो. त्यांचे गेलेले हॅपी फेसेस रात्री काहीच, त्यामुळे टायर्डनेस वगैरे काहीच नसतो. तेवढे खुश होऊन भेटतात. म्हणजे हे किती फॅसिनेटिंग आहे, थ्रिलिंग आहे आणि चॅलेंजिंग पण आहे 3 वेगवेगळ्या नाटकांचे 3 प्रयोग करणं. बरोबर. त्या ठिकाणी पोचणं घाईघाईत वगैरे हे सगळं आहे. पण ते सगळं सॅटिस्फॅक्शन क्रिएटिव्ह खूपच मिळतं ना. तू आता मगाशी म्हणालास की 4चा प्रयोग आणि 1 वाजता तू 15 फुलके खाल्लेलेस. असं कधी झालंय की 12-1 वाजता संपलंय काम संपलंय आणि त्याच्यानंतर तू दणकून जेवलायस? दणकून नाही जेवलो मी रात्री. किंवा रात्रीचं खूप हेवी काय खाऊ शकतोस तू एकदम रात्री? खाऊ शकतो. झालंय तुझ्या बाबतीत असं? खाऊ शकतो. झालंय असं तुझ्या बाबतीत की तू रात्री शोधून कुठेतरी काहीतरी खाल्लंयस? असा किस्सा आहे काही सांगण्यासारखा? नाही, शोधून नाही. एवढं मी नाही करणार रात्री, कारण प्रयोग संपायला 1-1:30 होतो. मग तिकडे जे असतं थोडासा डाळ भात काही तेच खाल्लं. हा तेच. पण असं एवढं हे नाही की काय काय ना, बघ बाबा आता आपण इकडे आलोय की आपल्याला हे खायचंय, आपल्याला हे भले किती वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला हे खायचंय. एक ठाण्यामध्ये एक हॉटेल आहे बबन पाया पाव नावाचं. ते कुठे काय वाडी, लुईस वाडी मध्ये ते आहे. तिकडे फेमस आहे ते. खूप असं ऑइली वगैरे असतं ते. पण ते मी तिथे किती 2-3 वेळा गेलो असेल खायला. पण तिथे आम्ही रात्रीचा प्रयोग करून तिकडे 1 वाजताच गेलोय ऑलवेज. तिकडे ते खायला भेजा पाया वगैरे. तिकडे त्याला सांगून ठेवलं की आम्ही आज येणार. बरोबर. मग तू ते काढून ठेवतो ते. 1-1:30 वाजतो. तर असं पण केलेलं आहे. म्हणजे खूप कॉन्शियस की बाबा नाहीच आहे वगैरे. कारण खूप फिनिकी असं राहू नाही शकत खाण्याच्या बाबतीत. कारण दौरे वगैरे असतात. मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार, ह्याच वेळेला खाणार वगैरे असं करू नाही शकत. आणि प्रयोग तुम्ही जेवला जरी असाल 7-7:30 वाजता, समजा तुम्ही जेवलात तरी तुम्हाला शो केल्यानंतर 1-1:30 वाजता भूक लागणारच आहे. बरोबर. तेवढी एनर्जी जाते ना आपली. आणि 5 तास झालेच ना, आणि त्यात 3 तासाचा प्रयोग केलेला आहे. बरोबर. मग तर ते भूक लागतेच. प्रयोगादरम्यान ना बऱ्याचदा असं होतं तुमचे फॅन्स तुम्हाला भेटायला येतात. इतकं त्यांचं आपल्या कलाकारांवर प्रेम असतं की बऱ्याचदा काही जण काही काही बनवून पण आणतात कलाकारांसाठी. असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? असं एकदम ठळक स्पष्ट असं आठवत नाही. पण कोण ना कोणतरी जे नाटक बघायला आलेले आहेत ते घेऊन येतात. म्हणजे लाडू किंवा असं वगैरे तर बनवलेले लाडू वगैरे हे तर कॉमनच आहे. किंवा बोरिवलीला शो असेल तर कोण
इकडचे मित्र येणार असतील माझं नाटक बघायला किंवा काय, मग ते काय सगळ्यांसाठीच पेस्ट्रीज आणणार किंवा चिकन पफ वगैरे असं सगळं आणणार काय काय. सो हे खूपच कॉमन आहे. पण आम्ही फक्त लढमणाचं शूटिंग जेव्हा करत होतो तेव्हा हा, कारण तेव्हा तुम्ही गावात होतात ना त्या साईडला. हा, संजय खापरे त्याच्यामध्ये एक वेगळीच नॅक आहे. तो कुठे जाऊन काय करून, आणि त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही असं आहे. तो काय करून कुठून कुठून भाकरी मासे वगैरे असं वगैरे चालूच असायचं रोज. घेऊन यायचा. हो. नाही ते कुठेतरी जायचा तो. हा. शूटिंग 9चं असेल तर तो आल्या सेटवरती गायब जायचा. तो रेकी करायचा आसपास कोण आहे काय वगैरे, कशात मावशी वगैरे सगळं करून. अरे बापरे, लोकांकडे घरात घेऊन यायचं की काय? घरात ना. मग हे नाही मला माहिती. मला आत्ता असं वाटतं की कुठून तरी काहीतरी विकत घेऊन आणि तो यायचा. असं मग तो बोलायचा, मग त्याच्याशी लगेच लोक फ्रेंडली पण होतात. हा. त्यामुळे मग हो शूटिंग सुरू आहे तुमचं वगैरे. हा कोण पण महेश मांजरेकर आहे, भरत जाधव आहे, सिद्धार्थ जाधव आहे, अनिकेत विश्वासराव, मी, आम्ही सगळेच आहोत, संतोष जुवेकर वगैरे सगळेच आम्ही आहोत, संजय जाधव वगैरे. अहो का फक्त तो सांगायचा. हा त्याला बघतो आम्ही तेच काय कुठे खायला मिळतंय का. आम्ही आणि मग घेऊन यायचा जेवणाची तुमची हे करत. दुपारी घेऊन यायचे ना, 1-1:30 पर्यंत घेऊन ते लोक बनवून घेऊन यायचे. वा वा वा, चुलीवरचं वगैरे. वा 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 वा, छान टॅक्टिक आहे ना ही पण. पण एक असं मी ऐकलं, म्हणजे कोणत्या दिग्दर्शकाच्या सेटवर खाण्याची चंगळ असते? बेसिकली नॉनव्हेजची. तुला तिखट नाही ना लागत आहे? घाम येतोय. हो, नाही मला नॉनव्हेज खाताना किंवा असं काही केलं तर घाम येतो, पण मला तिखट आवडतंच. चंगळ तसं बरेच प्रोडक्शन हाऊसेस आहेत म्हणजे खूप. नाही तर मांजरेकरांच्या सेटवर जेवण कसं किंवा काय असं नॉनव्हेजची मजा असते किंवा काय असं आहे का स्पेसिफिक कनेक्शन? नाही, डेफिनेटली महेश सरांच्या घरी जर पार्टी असेल तर तिकडे मेधाताई तर स्वतःच इतकं सुंदर बनवतात. क्रेझी जेवण असतं तिकडे. काय खाल्लंस मेधाताईंच्या हातचं तू असं नॉनव्हेज की जे तुला खूप आवडलंय? क्रॅब खाल्लेलं आहे, क्रॅब कालवण. आणि ते स्वतः असतात बनवतात ना ते. त्यांनी, आम्ही एकदा गेलो होतो रात्री 12-12:30 वाजता वगैरे गेलो होतो. या फक्त लढच्या वेळेला? नाही, लव्ह बर्ड्सचं आमचं शूटिंग चाललं होतं, आपलं रिहर्सल चालली होती. तर गिरीश जोशीचं त्यांचं काहीतरी काम होतं. तर त्यानं रात्री 1 वाजता फटाफट भजी काहीतरी भात टाकला वगैरे असं करून 15-20 मिनिटात त्यांनी करून आणलं. म्हणजे ही नेक्स्ट लेवल स्किल आहे, ही कुकिंग स्किल्स आहेत. ते सुंदर बनवतात. अप्रतिम. तू आता एक स्वतःच सांगितलंस की मी एका वेळेला 15 हे खाल्ल्या. अजून असा कोणता कलाकार आहे की दणकून खातो की असं तुम्ही बघत असता अरे आवर किंवा भीती वाटते तो आला की मामा आता आपलं गेलं ताटातलं? असं कोण आहे रे? असे काही किस्से आहेत का कोणत्या आपल्या कलाकारांचे फनी? असं फूडी सगळेच आहे, कारण सगळीकडे फिरत असतात वगैरे, तर त्यांना वेगवेगळे क्युझिन्स माहिती आहेत आणि फूडी तर सगळेच आहेत. पण आत्ता तरी मला आठवत नाहीये. मी माझंच सांगितलं, मी आता दुसऱ्यांकडे काय बघवलं काय सांगू मी. पण तुझ्यासारखाच कोण आहे असा खाणारा तगडा की ज्याला प्रयोग असू दे काही असू दे, मी बाबा खाणार, पुढे काही होऊ दे? असे सगळेच आहेत. हा, असे सगळेच आहेत. म्हणजे खूप खाणारे असे नाही आहेत, पण आता नको खाऊया किंवा एकच चपाती खाल्ली तर असं कोण नाही, किंवा एक सँडविचच खाल्लं वगैरे असं कोण नाही. मला तरी प्रॉपर जेवण आवडतं. म्हणजे प्रयोगाचे काहीतरी सँडविच खाल्लं किंवा काय असं नाही. म्हणजे स्वरूपमध्ये आम्ही राहत असतो तेव्हा तर मी 7 वाजता जेवणच निघतो तिकडनं. मग असे बरेच आहेत ॲक्च्युली खाणारे. आणि तुमची आता सूर्याची पिल्लेची पण मोठी टीम आहे. तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा काय माहोल असतो? सगळे समजा एकत्र गेलात तर काय माहोल असतो प्रत्येकाचा? माहोल म्हणजे आता हे मी आणि पुष्करच नॉनव्हेज आहोत. हो, काय म्हणतो? बाकी सगळे व्हेज आहेत. पण आता मी तर असं ऐकलंय की बरेचसे जे
आता आपल्याकडचे जे आहेत की जे मासे न खाणारे आहेत, हा जी एक हे आहे जो समाज आहे मासे न खाणारा, तो सर्वात जास्त मासे खातोय हा असं आम्हाला कळलंय की म्हणजे आम्ही असं म्हणा तुम्ही मासे खाता असं होतं, पण आवडतात तर खाणार. त्यामुळे जास्त मासे खाणारेच आता आहेत. त्यामुळे तू आता बोलतोयस हे माझ्यासाठी धक्कादायक आहे की सूर्याची पिल्लेची अर्धी 2च जण मासे खातात आणि बाकीचे मासे खात नाहीत. नाही कोणी मासे काय नॉनव्हेजच आपलं टोटल प्युअर व्हेज. ओके, कोणकोणतं असेल तरी त्याच्यातलं? तू आणि पुष्कर खातो आणि सुनील नाही खात? कधीच नाही. हे मला माहित नव्हतं. सुनील, आनंद, हा, आनंद पण नाही खात? उमेश, शर्वरी, सुहास आणि स्नेहा. जेवणाची सोय कशी मग? ते असं नसतं ना, अरे मासे खाणारे बाजूला बसले की अरे वास नाही, येतोय, असं नाही ना? असं काही नाही. एकत्र एका टेबलवर खाता. त्यामुळे ती हे आहे की बाबा एकत्र बसून खायचं. बरं, आईच्या हातचं मासे तर आहेच, पण असं स्पेसिफिक आहे की तू खूप दिवसांनी दौऱ्याहून घरी गेलायस तर आईला असं तू फरमाईश करतोस की आज बनवा आई? फरमाईश करायची गरज नाही पडत एकतर मी दौऱ्यावर वगैरे गेल्यानंतर. वा 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 वा, म्हणजे स्पेसिफिक हे बनव. हा, व्हेज मध्ये असेल तर चपाती, भेंडीची भाजी, वरण भात. भेंडीची भाजी तुला आवडते? हो मला आवडते, खूप आवडते. काय बोलतोस? भेंडी वरण भात मला खूप आवडते. म्हणजे आता इथे कदाचित खूप जण बघत असतील तर कदाचित बऱ्याच जणांना भेंडी हा नाही प्रकार आवडत. नाही आवडत ना? 90% बिकॉज लोकांना नाही आवडत. बऱ्याचदा त्याच्यात बुळबुळीतपणा काहींचा असतो, तो बुळबुळीतपणा नाही आवडत. मग ती जी खरपूस भाजी असते, बऱ्याच जणांना भेंडी अशी परतवावी लागतात तेलात, मग ती आवडते. तशा तुला नेमकं भेंडी बुळबुळीत असली तरी आवडते की तुला पण एक स्पेसिफिक तुझी टेस्ट? नाही असं काही नाही माझं. असं काही नाही, तू कशी भेंडीची भाजी खाऊ शकतोस, कारण भेंडीच भेंडीच आवडते. आणि माझं कुठल्याच बाबतीत असं फसी नाही आहे एकदम असं. हा, की हे नाही खाणार हे नाही खाणार, ते नाही खाणार, कुठे जाऊन मग ते बनवणाऱ्यांना त्रासच द्यायचा वगैरे असं काही नाही. टेस्टी पाहिजे नो डाऊट, पण ते बेसिक असेल तरी मला चालतं, काहीच प्रॉब्लेम. अच्छा. जसं मगाशी उल्लेख केलास की नागपूरला गेलं की अमुकच मटणाचा प्रकार किंवा आणखीन म्हणजे जसं सावजी आणि हे काळं मटण, हे तू तिकडचे 2 वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकार सांगितले. तसं कोकण कट्टाची ही चिकन थाळी आहे जी आपण खास मागवली. आणि चिकन वडे हा आपला कोकणातला एक स्पेसिफिक जिव्हाळ्याचा भाग असतो. म्हणजे आता नुकतंच होळी गेली, त्यामुळे जे होळी नंतर आपल्याकडे मस्तपैकी चिकन वडे बनतात आणि ते गावाला चुलीवरचं खाण्यात मजा असते. पण तोच फ्लेवर आज आपण इथेच चाखायला मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे हे आहे चिकन मसाला, मला वाटतं सुकं चिकन आहे. नंतर हे कलेजी आहे. तुला आवडते? कलेजी आवडते. चिकन रस्सा आणि सोलकढी जे आपलं भाग आहे महत्त्वाचा. आपण मगासपासून दोघंही गरमी असल्यामुळे जे पितोय जास्त. सो आता आपण घेऊया खायला. येस, मला वाटतं दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला मला वाटतं हे चवी चाखायला मिळतच असतील ना? म्हणजे असं काही स्पेसिफिक माहीत नसलं तरी पण तुम्ही जाता, फिरता, शोधता आणि आपण मला असं म्हणणार शोधलं की सापडतं. तशा प्रकारचं आहे. म्हणजे तुम्ही फूडी असाल तर तुम्ही शोधून काढता. शोधून काढावं कधी लागत पण नाही, चांगली गोष्ट अशी समोर येते पण. मगाशी आपण एक बोलता बोलता राहिलो की तुला काय बनवता येतं आणि तो फसलाय. आणि तो फसलाय किंवा झालाय चांगला. आता कुठे आम्ही सारे खवय्येमध्ये गेलो होतो ना. काय बनवलं असेल मी? काय नाही, त्यांनी मला सरप्राईज डिश मला सांगितली बनवायला. बाकी पुष्कर आणि मी गेलो होतो, तर आमचं ठरलं होतं की काय बनवायचं. आणि पुष्कर असल्यावर त्याला येतं ना बनवतं? पुष्करला येतच. तुमचं काय आम्ही ठरलं? मसाले भात घेतला होता. पुष्कर बोलला काय, सोप्पा. कॉम्प्लिकेटेड काही घेऊ नका. आणि आमच्या नंतर स्नेहा आणि कोणतरी होतं, त्यांनी जाम डोसा करूया, हे करूया वगैरे. तुला आम्ही मसाला भात करून झालं पण आमचं. तिथे मला ही भोगी भाजी बनवायला सांगितली. हो, संक्रांतीच्या आसपास गेलात की काय? संक्रांती स्पेशलला गेलो होतो. भोगी भाजी बनवायला सांगितली. त्याच्यामध्ये केवढा स्टफ आहे आणि काय काय असतं त्याच्यामध्ये. मग
मग काय बनवला, खायचं कुठे आम्हाला, फक्त प्रोसेस सांगायची, तू झालाय कसा कोणाला. कोण संकर्षण आहे ना तिथे, संकर्षण आहे. मग संकर्षणने खरोखर सांगितले नाही कसं झालेलं, खरोखर तू वाईटच झाला असणार. वाईट. हो, फक्त बेसिक काय आहे की आधी म्हणजे तेल टाकलं किंवा हे टाकलं वगैरे ते, आणि भाज्या, आणि विचार आता ओळखू शकतोस काय तू, बघ भाज्या वगैरे, ते सगळं मी ओळखतो. किंवा कशानंतर काय टाकायचं एवढं माहिती माहिती आणि काय ते गाईड तसं करायला कशानंतर काय टाकायचं हे मला सांग ना. पहिलं आपण तेल टाकलं की आपण काय टाकतो, ते आता भाजीवरती आहे ना. भाजीवरती आपली म्हणजे आपण टाकतो मला पण जनरली सगळ्यात आधी नजर टाकतो की तेल कसं झालंय, काय झालंय, कांदा हे झालाय का नीट, गोल्डन झालाय का वगैरे. म्हणजे एवढं माहितीये की जरा तो त्याचा कलर असा गोल्डन झाला पाहिजे की जसं मग त्याला जरा परतवून घ्यायचा वगैरे, हे शब्द माहिती आहे मला. पण तरी सांग, बेसिक एक भाजी करायची आहे आणि तुला फोडणी द्यायची आहे आणि तुझ्याकडे मोहरी आणि जिरा आहे, तर पहिलं तू काय टाकशील? मी हे टाकेन आधी मोहरी, जिरा, मसाला. पण मोहरी नंतर जिरा लगेच टाकायचं असतं की असं एक शब्द असतो की मोहरी जरा, मोहरी जरा, मोहरी जरा काय तडतड उड्या मारायला लागल्यावर करायचं. मोहरी जरा तडतडली की जिरा टाकायचं. मग जिरा जरा, हा, मग जिरा जरा काय झालं की कांदा टाकायचा. काय अजून ब्राऊन झाल्यावरती किंवा जिरा जरा फुललं पाहिजे फुललं पाहिजे. की मग कांदा टाकायचा. आणि कांदा आपल्याला माहितीये बेसिकली, तू मागासपासून शब्द वापरतोयस, गोल्डन झाला पाहिजे, थोडा ब्राऊन झाला पाहिजे. आईला जर अशी, आईने एकदा म्हटलं समजा, अनिकेत आज मला जेवण नाही बनवायचं, तिचं एवढं डेअरिंगच नाही. तरी पण म्हटलं चल की आज मला तुझ्याच हातचं खायचं, तर तू कुठलं डेअरिंग करशील, कुठला पदार्थ बनवायची? मी तिला सांगेन तुला काय हवंय खायला, ती कुठची पण डिश, ती माझ्या बाजूला राहणार, ती मला इन्स्ट्रक्ट करणार, बाकी काम सगळं मी करणार. विषय संपला. तुला कुठली डिश आईसाठी बनवायला आवडेल? सोपी तिच्या बघतोय, इकडचं, सोपी तिच्या बघतोय, इकडचं मटण कोल्हापूरचं ती बनवते तसं मटण तिला तांबडा पांढरा बनवू ना, लांबडा पांढरा पण बनवू. त्यात काय. चालेल चालेल. मला सांग, डाएट वगैरे हा तर तुमच्या कामाचा एक भाग आहे. तुझं डाएट कसं आहे बेसिकली? फूड, कारण तू फूडी आहेस त्यामुळे डाएट किती करतोस तरी फिटनेसवरनं मला वाटतं तू करतोयस. डाएट नाही करत मी, मग म्हणजे असं हार्डकोर स्वतःला स्टार्व करून मी काय करत नाही, किंवा स्वतःवर खूप हार्श होऊन किंवा असं मी नाही करत. पण लहानपणापासूनच ना मला, मी पिझ्झा, बर्गर किंवा बाहेरच्या अशा गोष्टी ह्या कधीच नाही खाल्ल्या. म्हणजे मला अजूनही कधी कधी फार रेअरली, मी आता पिझ्झा किती माझ्या आयुष्यात मी किती वेळा खाल्ला असेल मी तुला सांगू शकतो, 50 वगैरे असेल आतापर्यंत. 50 वेळा मी पिझ्झा खाल्लाय. अच्छा, नाही आवडत म्हणजे बस? नाही, सवयच नाही. आवडतो मला, नाही आवडत असं नाही. पिझ्झा मला आवडतो किंवा बर्गर पण आवडतो. बँड्राचा हर्ष बेकरी आहे, ती माझी फेवरेट आहे तिकडचा बर्गर. तो बर्गर मी घरनं उडून बँड्राला, आता ट्रॅफिक आहे म्हणून जात नाही, पण आधी मी जायचो, बर्गर खायचो आणि परत घरी यायचो. असंही मी केलेलं आहे. हो, वा. पण मी घरचंच कायम खात असल्यामुळे मला कधी असं स्पेसिफिक डाएट करायची आणि वेट लॉस करायची गरज नाही लागली. वर्षानुवर्ष माझं वजन एवढंच आहे, 70. हो, कारण तू फिटनेसच्या बाबतीत बघायला गेलं तर तू खरंच आहे तसाच दिसतोस, जसा होतास तसाच. पण पूर्वी तू एकदम असा होतास. असा म्हणजे असा कॉलेजमध्ये, अख्खा कॉलेज माझं वजन किती असेल? 46 किलो. काय बोलतोस? माझ्यावरती जोक पण करायचं ना, हा पावसात भिजत नाही, असं पाड्या ह्याच्यात निघून जातो तो. इतका बारीक आहे. म्हणजे ते ती एक जातकुळी असते, म्हणजे आपण तसेच असतो, तसं होतं की मेटाबॉलिझम असं आहे, म्हणजे अंगाला लागत नाही बेसिकली. वजन वाढवण्यासाठी नंतर आमचा अमेरिका दौरा झाला, नकळत सारे घडले. इथे मी ठरवलं होतं मग काही करून वजन वाढवूनच यायचंय. हवा चांगली आहे, पहिलं फिरायचं पण आहे सगळं. आणि तिथे बहुतेक वेळी सुधीर काका बनवायचे, सुधीर भट बनवायचे. ते तर बाबा खाण्याच्या बाबतीत शौकीन. आता त्यांचं हॉटेल पण आहे ना मुलाचं. हो, पण माझ्या वेळेस काय झालं होतं, एकतर
विक्रम गोखले होत्या, माझं नकळतं सरेगडले होतं, डॉक्टर लागूंचं मित्र होतं. त्यामुळे आम्ही जिथे जायचो तिथे सगळ्यांना आमच्या टीमला बोलवायचं आणि टीम पण छोटी होती कारण 2च नाटकं घेऊन गेलो होतो. त्यामुळे सगळे कोणाच्या वेगवेगळ्या घरी जेवायला बोलवायचे आणि फीस्ट असायची ना तिकडे. मग बरोबर. त्यामुळे असं नाही की मला जे वजन वाढवायचं मी ठरवलंय तर मग मी बर्गरच खात सुटलोय, हे खात सुटलोय, असं नाही. मी तिथेही घरचंच जेवण जेवत होतो. किती महिना 46 वरनं मी कितीचा 50 दौरा मध्ये होता? आलो. 36 दिवस. तरी 1 महिना, मग 1 महिन्यात एवढं वाढलं? हा, वा, अमेरिकेची हवा लागली. अमेरिकेची हवा. पण तिकडचं जेवण नाही, लोकल फूड तिकडचं टेस्ट नाही केलंस? म्हणजे केलं तुला ना. बाहेर गेल्यानंतर प्रामुख्याने आपल्याकडे बरेच मागेच कोणीतरी कलाकाराने मला सांगितलं की बाबा तिकडे गेल्यावर जेवणाचे वांदे होतात, शोधावं लागतं की टेस्टी कुठे मिळतंय, काय मिळतंय. असं काही तुझ्या बाबतीत झालंय? अमेरिकेत ठिकठिकाणी आहेत. तेच सांगतो ना, मी अडॅप्ट करू शकतो कुठेही. मला फाईव्ह गाईजचा बर्गर पण आवडतो. तिथला मॅकडोनाल्ड इथल्या मॅकडोनाल्ड पेक्षा खूप वेगळा आहे. फरक आहे टेस्टमध्ये, क्वालिटीमध्ये, मेनूमध्ये खूप फरक आहे. बाहेरच्या देशातली अशी तू कुठली डिश आहेस की जो स्पेसिफिक अमेरिका बोलतोयस तू, की वेगळी डिश तू ट्राय केली आहेस? आधी कळलंच नाही काय आहे. असं काय झालंय? नाही नाही, असं नाही झालंय. पण आम्ही आता डॅलसमध्ये ॲलिगेटर खाल्ला होता. खरंच? हो, डॅलसला तिकडे फेमस एक आहेत आणि विजय सर सोबत असल्यामुळे त्यांना माहिती आहे ना. कसा असतो चवीला? नॉर्मल, असं काही नाही, फक्त थोडा जाड असतो. जाड म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो ना. चिवी असतो थोडासा. बाकी असं काही वाटत नाही, चांगलंच वाटतं. कांगारू खाल्लेला? हो हा? हो. कुठे खाल्लास? आता कारण मला वाटत नाही ऑस्ट्रेलियामध्ये खाऊन देतील. कसा लागतो? चांगला लागतो. कारण मी आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे कोकणात बघ बऱ्याचदा कासव पण खातात किंवा रानडुक्कर. हो, रानडुक्कर रानडुक्कर खातात, शिकार करून हा, आणि शिकार करून खातात. तुला माहिती असेल तू कोकणात आहे. तर तेव्हा ना घरोघरी ते वाटलं जातं. तर नंतर ते आम्हाला सांगितलं नाही की हे काय आहे. पण मला खाताना कळलं हे काहीतरी मी वेगळं खाते. ते खोबऱ्यासारखं वेगळाच एक टेस्ट त्याला असते. म्हणून मी तुला विचारलं की कांगारू खाताना कसा लागतो. वेगळा डेफिनेटली आहे, पण असं काय म्हणजे असं खूप असं हार्ड त्याचं मटण झालेलं आहे किंवा असं काय खायला त्रास होतो वगैरे असं काय नाही. आणि पचला? पचला. म्हणजे ते main सगळ्यांनीच खाल्लं ना, म्हणजे एकट्यानेच खूप खाल्लं असं नाही, सगळेच ट्राय करत होते ना. मी, विजय सर होते, राहुल होता, पुष्कर होता. हे ऍक्ट्रेसचं कसं होतं रे? माझा तुमच्या बरोबर दौऱ्यांमध्ये ऍक्ट्रेस असतात, त्यांचे खाण्याचे वांदे असतात, त्यांचे डाएट पण असतात ना. असं तुला वाटतं? त्यांचे डाएट असतात ना रे. नाही? कोण दौऱ्यात येऊन डाएट करणार आहे? घरी जाऊन बघू काय करायचंय. सगळे ताव मारतात. हो. असं कोण आहे जे इथे म्हणजे डाएट घरून वगैरे खात नाहीत, पण करतं? नाही. थोडक्यात हे घेतलं तर 2:22 रसिका आहे, गौतमी आहे. सो गौतमी ओके, पण रसिकाचं जर मी म्हटलं तर रसिकाचं असावं ते डाएट आणि हे असं एक तिच्याकडे बघून वाटतं. नाही, ती मग ते काय ते हार्वेस्ट वगैरे त्याच्यामधनं ती सँडविचेस वगैरे असं सलाड, ते सलाड diet वगैरे, sandwiches हा, आणि हे. ते रात्रीचं तेच असतं तिथं. आणि आता तिने ऍक्च्युली काही दिवस म्हणजे 1 महिना मी बघतोय ना, तिने एकदमच डाएट सुरू केलेलं आहे. हो? नर्सिकांनी. अच्छा. म्हणजे एकदम असं स्ट्रिक्ट. वा 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 वा. मग आता तुमचं बरं आहे, म्हणजे खर्च कमी होणार आहे तुमचा एक काय दौऱ्यावर. रसिकाने डाएट सुरू केला. कोकणात कोण कुठे तिला स्विगी द्यायला येणार आहे? हो, तुमचा आता कोकण दौरा आहे ना, मग तिथे रसिकाचं कसं होणार? स्विगीवरनं कसं सँडविच येणार? काय हॉटेलमधून निघताना काहीतरी खाईल ती थोडस रसिका किंवा काय. म्हणजे शो नंतर तर डेफिनेटली ती जेवणार नाही, हे मी सांगू शकतो. पण असं नाही, ते म्हणतात ना खाण्यासाठी जन्म आपुला. हा, खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं? काय वाटतं तुला? जगण्यासाठी खावं. म्हणजे तुझा पॅटर्न कुठला आहे? जगण्यासाठी खावं. हा, जगण्यासाठी खावं. खूप
असं खा 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 करण्यात काय पॉईंट नाही. जे करायचं ते मॉडरेशनमध्ये करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे खाल्लं आता इथे तुम्ही खूपच खाता तिथपर्यंत येईपर्यंत असं नाही. ते म्हणतात ते आहे ना 80%, 20% तुमचं पोट जरी तुम्हाला भूक असेल तरी ते रिकामच ठेवावं. बरोबर. मग तुम्हाला नंतरचं मील पण तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतरचं रात्रीचं पण तुम्ही एन्जॉय करू शकता. बरोबर. आणि बाकी माझं ते डिटॉक्सचं सगळं असतंच ना. सगळं जिरा बिरा, त्याचं पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी. तू हे सगळं फॉलो करतोस? हा, हे सगळं मी फॉलो करतो. म्हणजे ते रात्री बऱ्याचदा जिरं भिजत घालणं पाण्यात आणि मग सकाळी ते पाणी पिणं, हे सगळं तू फॉलो करतो? हा, हे सगळं फॉलो करतो मी. बरं, आता या चिकनचं मला सांगशील कसं लागतंय तुला? घरची चव येते की नाही? हो, प्रश्नच नाही. हे म्हणजे ग्रेव्ही बघितल्यावर असं वाटतं की घरी नॉर्मली आपण खातात घरची चव आहे. हो, अगदीच घरची चव आहे. पण हे चांगलं आहे ना. म्हणजे हे खाण्यासाठी सुद्धा खास याला काहीच हरकत नाही आहे. बरोबर. एवढी चांगली सगळे मेनू चांगला आहे असे. तुला आता स्ट्रीट फूड खाऊ शकतोस, तू एन्जॉय करू शकतो, कारण लोक बऱ्याचदा मराठी लोक ओळखतात आणि हे करतात, त्यामुळे असं बिंदास जाऊन तू पाणीपुरी खाणं, चाट खाणं हे एन्जॉय करतोस अजून हो, पण? करतो ना. की घरी मागवतोस ते पण? नाही. जातोस स्पेसिफिक भैयाच्या एकतर हातचीच पाणीपुरी खायला आवडते की आजकाल हायजेनिक हातामध्ये ग्लोव्ज घालून जे करतात ते कसं तुला आवडते? नाही, ते सगळीकडे आता ते ग्लव्स तर झालेलेच आहेत. मी कधी कधी जातो शर्मा भेलपुरी हाऊस, पार्ला. हा, आणि माझी स्वतःची आई सुद्धा छान बनवते. मस्तच बनवते पाणीपुरी. पाणीपुरी. हा, मग ते घरी असेल तर मी 35-40 तर एका वेळेस होतं माझं पाणीपुरीचं. 35-40? हा, तेच म्हटलं, तू अजून रिॲक्ट कशी मी करतो? तेच बोलते, मी नाही ऐकते. मी 35-40 म्हणजे घरी खातोस की बाहेर पण खाऊ नाही, शकतोस? बाहेर म्हणजे बाहेर खाल्लंस तर एका प्लेटमध्ये नॉर्मली 6 पुऱ्या असतात, म्हणजे 5-6 प्लेट भैया पण बघत बसेल. आत्या आणि माझे कॉम्पिटिशन लागली की लहानपणी 4 प्लेट वगैरे जायचे. काय बोलतोस? हो, तेवढं तर मी करायचो. 24 पाणीपुऱ्या खायचो मी. मग त्या दिवसात जेवायचं नाहीस तू पाणीपुरी खाऊन? हा, म्हणजे नाही, त्यानंतर तू जेवू शकतोस का पाणीपुरी एवढ्या? नाही, मोस्टली नाही जेवायचो. कारण आम्ही संध्याकाळी 7-7:30 वाजता ते खायचो. मग काय मोस्टली आय डोंट थिंक सो मी जेवायचो. मला सांग, बऱ्याचदा तुम्ही आता ऍक्टर लोकांचं एक असतं की आपली स्किन व्यवस्थित राहावी, आपली फिटनेस बरोबर तुम्ही स्किनचे आहे त्यासाठी तू स्पेसिफिक खाण्यामध्ये हे करतो की हे टाळावं ते टाळावं की नको या स्किनवर इफेक्ट होतो, स्पेसिफिक खाणं टाळतोस? स्किन केअर तर असतेच ना. मग खाणं टाळण्याचं मला असं काही वाटलं नाही की की ऑइली खायचं नाही, जास्त ऑइली आपण खाऊ नये, नाही, किंवा जास्त जास्त oily- चरबीयुक्त काही खाऊ पण नये, मी कधी खाल्लेलंच नाही ना. असं काय करते? लिमिटमध्ये. तेच सांगतोय मी. मी तसं कधी खाल्लेलंच नाहीये की खूप ऑइली आहे हे. माझं झालंय. हे भात खायचंय, कोकणातला माणूस आणि भात नाही खाणार असं कसं होईल? थांब मी देते. बस. थांब, बिर्याणी आहे आय थिंक सो. म्हणजे बिर्याणी पुढे असताना आपण खाऊ नये, टेस्ट करायला टेस्ट करायलाच पाहिजे. किती वर्ष वंचित राहिलो होतो रस्सा आणि मटण कोल्हापूरचं खायचं त्या पट्टले. मी किती वर्ष वंचित राहिलो होतो. माझ्या घरात आई असतानाही का? पण म्हणजे नाही, मला ती काय कॉन्सेप्टच नाही पटायची. भाताबरोबर मी खातात किती वर्ष असं. माहितीये का तुला, पुरणपोळी बरोबर कटाची आमटी नाही खाल्ली. ते तर सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन तेच आहे. सांगतोय मी तुला. ना माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच वाटायचं की असं असं कोण खातं का? हा, हे काय हे मॅच नाही होणार किंवा काय वगैरे. तेच मी जेव्हा जायचो तिकडे तेव्हा माझ्या मावश्या सांगायच्या ना, अच्छा, तू खाल्लं नाही तुला कळणार कसं वगैरे. मला नाही खायचं. तिथल्या मोठ्या चपात्या खाऊन माझ्या 2 चपात्या खाऊन पोट तिकडे भरायचं. चपात्या मोठ्या असतात, हो आपल्याकडे थोडे नाजूक असतात. हो. बरं, आता आपण एक राऊंड घेऊया, जरा फन रॅपिड फायर राऊंड आहे हा. जर अनिकेत विश्वासराव एक पदार्थ असतात तर तो कोणता असता? मी तो पदार्थ असतो, मी पाणीपुरी असतो. पाणीपुरी आवडत नाही असं कोणीही जगात नाहीये, त्यामुळे मी पाणीपुरी असतो. म्हणजे तू सगळ्यांना आवडला असं जसं आता आवडतोस. तू एखादा समजा तुझ्यासोबत समजा आपण जाऊ तिथे खाऊची एक ट्रिप केली, टूर केली, तर तुला कोणत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला सोबत घेऊन जायला आवडेल जी फूडी आहे तुझ्यासारखंच? माझ्या या टीमलाच प्रियदर्शन, रसिका, गौतमी आणि सुशील स्वामी सगळे फूडी आहेत? हा. बरं. किंवा ऑफकोर्स सूर्याची पिल्ले पण, हे पण. नाराज होतील.
नाही, ते लोक पण आहेतच हा पुढे. सारखं 2 पण वाजून हे 22 non-veg पण आहेत ना. तिकडे व्हेज आहेत जास्त. जलद उत्तर द्या आता झटपट जरा. वडापाव की मिसळपाव? वडापाव. घरचं जेवण की रेस्टॉरंट? घरचं. तिखट की गोड? तिखट. स्ट्रीट फूड की फाईन डायनिंग? फाईन डायनिंग. पुणे फूड की मुंबई फूड? मुंबई फूड. आता हे उत्तर कदाचित तुझं हेच असेल. पाणीपुरी की भेळ? पाणीपुरी. रात्री 2 वाजता भूक लागली तर? मी अवॉइड करेन खाणं. नाही खात? भूक लागली असेल तर? मग मी काय हळद दूध घेईन किंवा मग शेक घेईन. पण आय डोंट थिंक सो मी खाईन 2 वाजता उठल्यावर. ओके. शाकाहारी की मांसाहारी? मांसाहारीच. हो. हार्डकोर मांसाहार हा म्हणजे की स्पेसिफिक काही शाकाहारी जर थोडा डिश असेल? मेजरली आता मांसाहारीच ना, म्हणजे मी रेग्युलरली खातो म्हणजे मी तसं मांसाहारीच आहे. बरं, एक थोडासा विचार करायला लावणारं हे आहे की अनिकेतची फिल्म किंवा अभिनयाशी जोडून एक मी हे विचारते, म्हणजे तुझ्या फिल्म रिलेटेड, की जर एखाद्या चित्रपटाचं नाव तुझ्या खाण्यावर ठेवायचं असेल तर काय असेल ते? पिक्चरचं नाव पण तसं चांगलं वाटायला पाहिजे ना. फक्त लढचं सांग मला, कशाशी कनेक्ट करशील खाण्याच्या? मिसळ. ओ मिसळ होती. आणि मग किती तर्री टाका रे तुम्ही त्याच्यात. झणझणीत झणझणीत होते मिसळ. सगळे. मांजरेकरांचा सिनेमा म्हटल्यावर काय. आणि तुझा आणखीन कुठला चित्रपट आहे ज्याला तू बिर्याणीशी कनेक्ट करतोयस? कारण आता आपण बिर्याणी पण खातोय. बिर्याणीशी कनेक्ट करतो मी म्हणेन पोस्टर बॉईज. ओ येस. ऍक्शन सीन केलायस एकदा एखादा जबरदस्त, किंवा फक्त लढमणामध्येच खूप ऍक्शन सीन्स होते, तर ऍक्शन सीन नंतर तुला एनर्जी ड्रिंक घ्यायला आवडतं की उसाचा रस घ्यायला आवडेल? डिपेंड्स असेल. उसाचा रस घ्यायला आवडेल. डाएटवर असताना चोरी करून खाल्लेला पदार्थ? नाही, मी कधी डाएटवर केलंच नाही ना डाएट. शूटिंगवर सगळ्यांपासून लपवून ठेवलेला खाऊ आहे का? असं ठेवतोस का कधी हो, की नाही बाबा ठेवतो हे ना. मला हो, हवंय हो, आता? हो. कोणता कोणता ते आठवत नाही मला, पण मी लपवून ठेवतोस खाऊ? कोण केलेलं आहे वगैरे असं केलं नाही मी. कपड्यांच्या मागे खाली वगैरे असं ठेवलं. कारण तो राहणार नाही मग. हा, मग तो रूममेट आंघोळीला वगैरे गेला तेव्हा पटकन खायचं असं तर करायलाच हे फार आधी व्हायचं की आता? कारण तेव्हा सगळं बजेटमध्ये असायचं, आता तसं बजेट वाढलंय त्यामुळे आता कदाचित नसेल होते. आता तसं मी पण फार फूड कॅरी नाही करत. आता तिथे जाऊन मिळतं तिथे जाऊन विकत घेऊ शकतो. बरं, कोणत्या कोस्टार सोबत तुला जास्त डिशेस, वेगवेगळे पदार्थ, क्युझिन्स असं खायला आवडतं? तू जास्त तो कोस्टार असलं की खुश असतं की आपल्याला हे सगळं ट्राय करायला मिळेल कारण त्याला नॉलेज आहे? पुष्कर. हा, खवय्या आहे तो. पहिला पुष्कर, मग सुबोध पण. तू पावसाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळतोस आणि कोणते खातोस? गांडूळ. म्हणजे हायजेनिक. तुम्ही लोक खूप डाएट वगैरे पावसात पाणीपुरी जास्त खातोस, तू खात नसशील? नाही खात. नाही खात. तेच मी विचारते मग, नाही. ती पावसात पाणीपुरी खाणं नाही, टाळतोस? बाहेर स्ट्रीट फूड काहीच नाही. काही नाही करत. तेच मी विचारते की पावसाळ्यात तू जे खातोस ते पदार्थ पावसाळ्यात खाल्ले जात नाहीत, आपण टाळतो. चाट आयटम स्ट्रीट फूड काहीच नाही. लहानपणी आई द्यायची तो खाऊचा डबा आठवतोय? त्याच्यात काय काय असायचं? खाऊचा डबा म्हणजे शाळेतला लहानपणीचा. पोळी भाजी सोडून एखादा दिवस असतो की जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं डब्यात असायचं, मग तो खाऊचा डबा तुला आज इथे आम्हाला आमच्यासोबत शेअर कर की त्यात काय काय असायचं. मी आता सांगतो, मला त्या मेमरीज इतक्या आहेत. म्हणजे तिखट पुरी आणि सॉस असायचा, साबुदाण्याची खिचडी असायची, भेंडीची भाजी, चपाती वगैरे कधी असायची. तर हे सगळे जे पदार्थ आहेत ना, ते घरी जरी बनवले तरी सुद्धा मी थंड करून खातो. थंड झाल्यावर खातो. का? कारण ते डब्यातली ते थंड, ती टेस्ट रुळली आहे. हा, रुळली आहे ती. कारण तेव्हा आपण शाळेत जायचो तेव्हा गरम गरम डब्बा असायचा, मग रिसेस व्हायची तोपर्यंत तो थंड व्हायचा, त्यामुळे आपल्या जिभेला थंड खाण्याची सवय लागली. आणि बेसिकली ती टेस्ट वेगळी ते बनल्यानंतर, मुरल्यानंतर किंवा काय, म्हणजे आता समजा वांग्याची भाजी केली तर मी ती केल्या इमिजिएटली खात नाही. अच्छा. मी ती 1-2-3 तासांनी वगैरे खातो. बेसिकली तुला वांगा आवडतं? मला सगळ्याच भाज्या आवडतात. गुड. म्हणजे त्यातल्या त्यात वांग्याची रश्शेवाली भाजी आईने केली असेल तर ती मला जास्त आवडते. वांग्याची सुकी भाजी केली असेल तर मग ती मला त्याच्या इन कंपॅरिझन कमी आवडते. पण मग मी वरण आणि तूप घेऊन ते कंपन्सेट करतो. महाराष्ट्रातले जे स्ट्रीट फूड म्हटले की वडापाव हा 1 नंबर,
पहिल्या नंबरवर नॉर्मली वडापाव आहे. हो. पण तुला त्या व्यतिरिक्त आणखीन महाराष्ट्रातले जे स्ट्रीट फूड आहेत ते कोणते आहेत जे तुला आवडतात आणि तुला इथे शेअर करावेसे वाटतात की ते तू खातोस प्रामुख्याने जाऊन? प्रामुख्याने जाऊन आता ह्याला स्ट्रीट फूड म्हणावं का नाही असं माहित नाही, पण तो स्नॅक आयटमच आहे. म्हणजे थालीपीठ हा, असेल. बट थालीपीठ आता स्ट्रीट फूड म्हणून पण मिळतं आपल्याला, म्हणजे हा, हो, गाडीवर तेच पण असं- विकले हो, जातात. गाडीवर पण विकले जातातच. सो थालीपीठ मी म्हणेन, महाराष्ट्रीयन फूड आयटम्स म्हणायचं असेल तर. बाकी गाडीवरती काय मिसळ पण गाडीवरती मिळतेच. तुला कोल्हापूरची मिसळ जे आपण प्रामुख्याने फेमस आहे, हा, तुला कोल्हापूरच्या मिसळीत आणि पुण्याच्या मिसळीत काय फरक जाणवतो? असं मला नीट सांगता येणार नाही. मला तसं तर फार डिफरन्स काही वाटला नाही. पण तिथे पाव नाही मिळत कोल्हापूरमध्ये. ब्रेड मिळतो. ब्रेड मिळतो, पण आय प्रिफर पाव. ओ, सो मी आता तुला काही कॉम्बिनेशन सांगणार आहे, तू बोलशील हे तू खाणार की नाही खाणार. हा. वडापाव विथ आईस्क्रीम, नाही, मिसळ पाव चॉकलेट सॉस. म्हणजे झणझणीत मिसळ असेल तर तुला चॉकलेट सॉस खायला आवडेल का? नाही, पण कॉम्बिनेशन म्हणजे हा, त्याच्यात असं टाकून झालं. खायला पाहिजे. तर्री प्यायला Combination असं होतं involved. ना. त्याच्यामध्ये मिक्स करून खायला पाहिजे. ओके, That is combination. नाही खाणार तू. पाणी मी- म्हणजे तुला झणझणी आम्ही मिसळचं combinationच्या नाव बाबतीत घेतल्यावर झणका बसला एकदम. हा, म्हणजे टँट्रप किंवा असं फसी मी कॉम्बिनेशनच्या बाबतीत खूप आहे. ते मी आहे. तसं जर तू म्हणशील मी सगळं खातो तरी सुद्धा ते मला वाटतं. म्हणजे मला भुर्जी आणि चपाती बरोबर मी कधीच नाही खाऊ शकत. मग अंडा भुर्जी मला पावच लागतो. पण घरी केलं तर, नाही, घरी fries भुर्जी bread केली झाले. तर, घरी आई बाहेरचं भुर्जी. पाव जाऊन. अच्छा, बाहेरून मग तेव्हा चपाती नाहीच खात घरात केलेली. हा, हे कॉम्बिनेशन मी जगात कुठेच नाही खात. किंवा खिमा कधी कधी भाकरी खातो मी इकडे या साईडला आलो की कोल्हापूर साईडला, पण खिमा पावच खातो मी. ते तर कॉम्बिनेशन आहे, हा. खिमा पाव. पाणीपुरी विथ कोल्ड कॉफी. या, वाय नॉट. रिअली? पण चव बिघडेल की. म्हणजे पाणीपुरीचं जे एक आपण हे म्हणतो मिठास आणि खटास जी असते, ती जर कोल्ड कॉफी टाकली तर तुझी मेन पाणीपुरी जी तुझी फेवरेट आहे ती 35 पाणीपुरी तू खाऊ नाही शकणार आहेस मग. तसं तर मी आता कॉम्बिनेशन मध्ये काहीच नाही खाऊ शकत. बरं, तू खाऊ शकतो. त्यातल्या त्यात मी हे करते. पिझ्झा विथ शेव भेळ जी असते ना, शेव टाकून आपण भेळ करतो, ती खाऊ शकतो. हो, त्यात ते काय होऊ शकतं ना, टॉपिंग येते. म्हणजे असं बोलणार नाहीस ना या कॉम्बिनेशन खाण्यापेक्षा फिल्म फ्लॉप होणं परवडेल मला हे खाणं. बरं, काही मजेशीर अंदाज तुला लावायचा असेल तुझ्या कोस्टार विषयी की बाबा तो काय खाऊ शकतो, कितपत त्याची खाण्याची आहे, तर मी तुझ्या कोस्टार विषयीच विचारते. पहिलं तर 2:22 प्रियदर्शन कोल्हापूरचं आहे तर ते मी सांगेन तुला की तो मिसळ आणि भात किंवा असं वगैरे खाऊ शकेल तो. आता ऐकेल तर बोल. तू गाव मला आता भेट, मला बघतो तुला भातावर मिसळ टाकून. बरं, रसिका तर ती काय तिचे आता जे सगळे सँडविचेस वगैरे ती खाते आहे हार्वेस्ट फार्म मधनं आणून वगैरे. तर ती सँडविच कशात तरी डिप चॉकलेट सॉस मध्ये किंवा हा नाही, चॉकलेट सॉस नाही, मी तिला चॅलेंज देईन वासाबी मध्ये मिक्स करून खा. बाबा रसिका. पण एक डेडली कॉम्बिनेशन तुला सांगू शकतो. काय? म्हणजे मृण्मयी देशपांडे ती हाका नूडल्स वरती टोमॅटो सॉस घालून खाते. ई, मृण्मयी. मी कसं काय रे तू? हो, मला आवडतं. चांगलं गोष्ट, आवडतं तर म्हणजे काय पॉइंट नाही. पण बरं, आता तिची बहीणच आहे तुझ्या नाटकात, गौतमी. ती असं, मग ती तर तिच्यापेक्षा काहीतरी भन्नाट खात असेल. गौतमीने एक खाल्लेलं मी सांगू शकतो. डिवट्या बुधल्यामध्ये आम्ही नॉनव्हेज थाळी खाल्ली. तिने चिकन थाळी खाल्ली आणि आम्ही तिघांनी मटण थाळी खाल्ली. तर ती त्यानंतर वेटरला बोलली, तुमच्याकडे गुळ पोळी मिळेल का? हे तिने खाल्लं होतं. डेझर्ट, मे बी डेझर्ट म्हणून खाल्लं असेल, पण ते तिने खाल्लं होतं. पण एवढं मस्त चिकन थाळी खाल्ल्यानंतर तिने जिभेची टेस्ट एकदम गुळपोळीकडे नेली. म्हणून एक आता शेवटचं माझं हे आहे, तर तू मला सांगशील
शब्द सांगेन मी तुला. हम्म. हा चित्रपटाचा डायलॉग आहे की फूड आयटम, हे मला सांग. हम्म. झणझणीत तडका, का फूड आयटम. दिल से स्पायसी. दिल से स्पायसी. इट्स अ डायलॉग. सॉरी. नाही मग मला माहित नाही. तुफान तडका. तुफान तडका डायलॉग असू शकतो. मला सांग, वेगवेगळ्या भावना सांगायच्या आहेत आणि त्या मूडमध्ये तो काय खाईल. ब्रेकअप झालं तर. अरे मी हां. मी चॉकलेट्स आईस्क्रीम्स किंवा समोरच्याच डोकं तर नाही खाणार. फिल्म हिट झाली तर, फिल्म किंवा आता सध्या नाटक जोरात चालू आहे तर नाटकाला हाऊसफुल बोर्ड लागला तर काही नॉनव्हेजच खाईन मी. ताव मारशील खुशीमध्ये. मटन थाळी हे किंवा कुठलं बटर चिकन आवडत असेल तर ते मी खाईन. म्हणजे अशा मुघलाई आयटम्स मध्ये मला बटर चिकन, चिकन टिक्का मसाला वगैरे जास्त आवडतं. बरं, शूटिंग आता समजा फिल्मचं शूटिंग करतोयस, 12 तास 13 तासाचं शेड्यूल असेल, 14 तास शेड्यूल असेल, पण ते शेड्यूल 24 तासापेक्षा जास्त चाललं कधी कधी. सो ते झालं आणि तुझं सटकलं हा तर काय करशील. म्हणजे खाण्याचं हा, खाण्याचं. म्हणजे सकाळ जर झाली असेल तर काहीतरी चांगला नाश्ता खाईन मी. अगोदर मिसळ पाव वगैरे असं काहीतरी मागवून. मग त्यावेळेस मला मग कोणी थांबू नका. तू खाण्यापासून जर माझ्यासाठी वडापाव घेऊन आलास किंवा असं काहीतरी घेऊन आलास तर मी नाही खाणार. प्रॉपर मील टाईप काहीतरी असेल, मिसळ पाव किंवा अशा टाईपचं तर ते खाईन. ओके. मी डिश सांगेन, त्या डिशला कनेक्टेड कोणता कलाकार आहे, कोण वाटतं ते. मिसळ पाव. सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव. पुरणपोळी. पुरणपोळी मी म्हणेन गौतमी देशपांडे. गौतमी देशपांडे. वडापाव. वडापाव मी म्हणेन पुष्कर श्रोत्री. थालीपीठ. कारण तो सगळीकडे असतो आणि वडापाव इज ॲक्च्युली अ व्हेरी हेल्दी स्नॅक. कारण तो त्या इन्व्हेन्शन त्याचं ते मिल वर्कर्स वगैरे त्यांच्यासाठी झालेले ना. थालीपीठ. काय सुनील बर्वे. ओ. पाणीपुरी तुझी सगळ्यात फेवरेट. पाणीपुरी वुड बी रसिका. बिर्याणी आता आपल्या पुण्यात पण आहे. बिर्याणी मी म्हणेन प्रियदर्शन जाधव. ओ. का म्हणजे. एकतर व्हेरी पॉप्युलर. त्याला एक लेगेसी आहे बिर्याणीला. खाल्ल्यावर खूप आनंद मिळतो. त्याचा प्रियदर्शन बरोबर वेळ घालवल्यावर आनंद मिळतो. तो त्याच्यामध्ये खूप सारे स्पायसेस आहे. तो ॲक्टर पण आहे, जो कॉमेडी पण करतो, सिरियस रोल्स पण करतो, डायरेक्टर पण आहे, तो रायटर पण आहे. जसं बिर्याणीमध्ये काजू, पिस्ता आहे, वेलची, बदाम वगैरे असतं, मटण असतं, त्याला 3 लेयर्स करून मग बिर्याणी केली. तसं त्याच्याकडे ॲक्टर, डिरेक्टर, रायटरचे सगळंच आहे. 3 लेयर्स आहेत त्याच्याकडे. बरं, आपण इतकं बोललो, फूड विषयी बोललो. मला आता एक जाता तुझ्या आपण करिअर विषयी मध्ये मध्ये बोललो, तुझा एक ग्राफ पण आपण मध्ये मध्ये पाहिला. पण मला आता म्हणायचं आहे की अनिकेत नाटक खूप करतोय, नाटकांचे दौऱ्यात इतका बिझी आहे की आता तो सिल्वर स्क्रीनवर कमी दिसतोय, मोठ्या पडद्यावर. जे काही मध्यंतरात तू बराच दिसत होतास, बरेच चित्रपटच तुझे येत होते, नाटकापासून तू मग लांब होतास. पण आत्ता अनिकेत किंवा मालिका ज्यानं तुला खरं तर स्टार म्हणून तू लोकांसमोर आलास. सो आत्ताच्या या ह्याच्यात काळामध्ये अनिकेतचा मालिका आणि सिनेमाकडे काम करण्याचा आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कम्पेअर टू नाटक कसा आहे. नाही, नक्कीच फिल्म्स काही प्लॅनिंग आहेत माझे, सुरू आहेत. माझं प्लॅनिंग सुरू आहे, स्क्रिप्टवरती काम सुरू आहे. खूप इंटरेस्टिंग फिल्म्स आहेत. 3 तरी आहेत आता. म्हणजे प्रियदर्शनच्या पण 2 आहेत. ते माहीत नाही कधी होईल, पण त्याच्या रेडी आहेत आणि ते करतोय. पण हे कसं, हे मी आणि काही मित्र मिळून प्लॅनिंग आमचं सुरू आहे की कसं करायचं. यू प्रोड्यूस दॅट. हे प्रोड्यूस करतोय की कसं. चालू आहे.
वा, म्हणजे तू प्रोड्युसर म्हणून समोर येशील. नाटक तर डेफिनेटली करायचं आहे मला वा. आणि ते तर मी करणारच करणार. प्रोड्यूस बट तू स्टील काम पण कर. लीड मीच असेल, प्रोडक्शन माझं असेल, ते हे तर डेफिनेटली आहे. ते आता इन नियर ह्या वर्षी होईल, ह्या वर्षी पण होऊ शकतं, किंवा मग चांगली स्क्रिप्ट म्हणजे सगळ्यांनाच ती आवडली पाहिजे. बरोबर बरोबर. तेही एक आहे. आणि तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी हे नाही होऊ शकत, पण प्रयत्न नाटकाच्या बाबतीत माझा हाच राहील की बऱ्यापैकी फुल प्रूफ असलं पाहिजे, कारण नाटकाला फेस व्हॅल्यू खूप लागते. बरोबर. पिक्चरमध्ये, मराठी फिल्ममध्ये तेवढी नसेल तरी चालतं, म्हणजे नाटकाला लागतंच, कारण नाटकाचा जो ऑडियन्स आहे तो पेपरमध्ये तुमचं ॲड बघूनच येतो. बरोबर. मराठी सिनेमासाठी माउथ पब्लिसिटीवर खूप डिपेंड राहतात. बरोबर. किंवा एक आठवड्या तो नाही गेले लोक बघायला की थिएटरवाले तर ठेवत नाही. होत नाही. बरोबर. तसं नाटकाच्या बाबतीत अजिबात नाही आहे. 2 वाजून 22 मिनिटांनी आता लेटेस्ट नाटक माझं ते आहे, तर त्याच्याबद्दल बोलूया. हे पहिल्या प्रयोगापासून आम्ही 2 लाखच्या झोनमध्ये होतो. पहिल्या प्रयोगापासून स्टँडिंग ओरिएशन पण मिळतंय तुम्हाला, प्लस भरपूर थिएटर पॅक्ड असतं, म्हणजे असं. 100व्या प्रयोगाला तब्बू आली होती. हो, ते पाहिलं आम्ही. वेडी झाली होती ती. एंड असं आहे ना की तब्बूला आणण्याचा हे कसं काय, कोणी? नाही, विजय सर आणि मंगल ताई एकदम घरचे संबंध आहेत. हो, म्हणजे लाईक अ डॉटर, यंगर सिस्टर म्हणा तुम्ही, असे घरचे संबंध आहेत त्यांचे. हो, वाव. शी अंडरस्टँड मराठी, म्हणजे हो, कळतं मराठी? एकदम बोलते, एवढं मराठी कळतं, सगळं, कारण नाटकाचं हे जलद असतं ना, डायलॉग्स आणि हे, तो सिनेमासारखा ठराव नसतो. नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये पण मराठीत सगळं कळतं. कारण मंगलताईची बहीण ती काय रिलेशन मध्ये आहेत, ओ, असं काहीतरी आहे ते. अच्छा, ओके ओके. आता तेच मी तुला सांगतो की एका दिवसात मी जेव्हा 3 प्रयोग नाटकाचे करतो, तेव्हा मी एका दिवशी साधारण ऑन अन ॲव्हरेज 1,500 प्रेक्षकांना च्या समोर परफॉर्म करत असतो. बरोबर. आत्ता माझं एका वर्षात 365 दिवस आपण जर घेतले तर 280 वगैरे शो झालेले आहेत. 280, 290. हो. सो त्यामुळे नाटकाकडे ओढ मराठी ऑडियन्सना मी बघितलं एक आधीपासून आहेच. बरोबर. कारण तसं त्यांचं ट्रेनच झालेलं आहे. बरोबर. तेवढं मराठीमध्ये वेगवेगळे विषय. आता तू म्हणालीस असेल मी नसेल मी, कसं थोडंसं असेल, तुला स्पेक्युलेशन ते जातील की नाही प्रेक्षक बघायला वगैरे, नाही. ते विजय तेंडुलकर, जयवंत दळवी यांची पण नाटकं बघायला जातील, आणि बाकी सगळे, आणि मग मीरा शिरवाईकरचं नाटक पण बघायला जातील. टीव्हीवर कधी दिसणार तू, कारण तिथं तर तुझं मेन हे आहे. नाही, पण आता तेच सांगतो. लास्ट इयर पण झालं, आता लास्ट इयरच झालं. हो, लास्ट इयर मी फोटोशूट माझं झालं, कॉस्ट्युम ट्रायल झाले, हे हिरोईन बरोबर ते सगळे इंटरॅक्शन्स वगैरे, सीन वगैरे शूट करून त्यांना पाठवले वगैरे, पण ते नाही झालं वर्कआउट. म्हणजे इथपर्यंत आलं होतं. आणि आत्ता झी कडनं मला फोन आला होता की नवीन सिरियल येते, करतोस काय? ते मला जमलंच नाही नाटकाच्या दौऱ्यांमुळे. कारण त्यांना पण 15 दिवसात बरोबर ऑन फ्लोअर जातात ते लोक. बरोबर. आणि त्याचे लगेचच 15 दिवसात ऑन एअर पण जातात ते. आणि आता तू नाटक करतोयस म्हटल्यावर टेलिव्हिजन करणं हे तितकं तुला, मला वाटतं, अशक्य पण आहे, कारण टेलिव्हिजनला तुला दिवस द्यावे लागतात, किमान कधी कधी 26-27 दिवस असतील, म्हणजे मला वाटतं 25 तर आहेच. हो हो हो, 25-26 दिवस द्यावे लागतात. डेफिनेटली, म्हणजे मालिकांमध्ये काम करायला आवडेलच मला. ते सुद्धा एक ऑडियन्सचा कनेक्ट वेगळाच असतो त्याच्यात. पण मला सोडण्याचं हे कारण पण होतं, एकतर मला फिल्म्समध्ये ट्रान्झिशन करायचं, त्यात नाटक चालूच होतं, फिल्म नाटक व्यवस्थित सगळं चालू होतं. आणि नंतर जेव्हा मी कळत नंतर मी त्यानंतर सुद्धा मी टेलिव्हिजन केलं, पण अँकरिंग केलं. महाराष्ट्र सुपरस्टार, नंतर सुपर वुमेन वगैरे. कारण कळत नकळतच्या वेळेस जे माझे फिल्म्स सुरू झाल्या होत्या, करत होतो मी वगैरे, पर म्हणजे काय ना, माझं शूटिंग असायचं तेव्हा मग नाईट शिफ्ट्स लावायला लागायच्या. त्यामुळे मला
असं माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला माझ्या स्वभावाला ते अगेन्स्ट आहे. बरोबर. त्यामुळे मग मीच लांब राहिलो की नाईट शिफ्ट करतोय मी ठीक आहे माझ्यासाठी दुसऱ्यांनी का करायचं किंवा कुणासाठी का करायचं. बरोबर. सो तो एक एक थॉट होता न करण्याच्या मागचा. आणि आत्ता म्हणजे नाटकाचा आता जर माझा मी विचार करतो, जर माझा मडला शूटिंग असेल आणि जर माझा समजा पार्ल्याला शो असेल किंवा दादर शिवाजी मंदिरला शो असेल, मी कसं जाणार आहे तिकडे? म्हणजे किंवा ठाण्याला घाणेकरला असेल, कसा जाणार मी तिकडे? तर इम्पॉसिबल आहे. म्हणजे मला मडहून ठाण्याला पोचायला 3-3.5 तास तर लागणार. ऑब्व्हियसली. म्हणजे मला सोडायला कधी लागणार त्यांना? 5 वाजता वगैरे, 4 वाजता. मग ते शूटिंग काय करणार? म्हणजे त्यांचा पण लॉस, माझी दगदग वेगळीच. खूप हेक्टिक झालंय ट्रॅफिकमुळे ना, खूप हेक्टिक झालंय. बरं, आता आपण एवढं बोलतोय, मला एक प्रश्न थोडासा असा एक तुला विचारावा असा वाटेल. तुझं आयुष्य जर तू कनेक्ट करशील एखाद्या पदार्थाशी, तर ते कसं असावं ह्याने बोलते आम्ही, तर ते कोणत्या पदार्थाशी कनेक्ट करशील? भाकरवडी मे बी. का? कारण त्याला असे खूप लेयर्स आहेत ना. चितळेंची भाकरवडी. कुठली म्हणजे भाकरवडी? म्हणजे त्याला असे खूप लेयर्स आहेत ना. असे 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 हा, असे त्याला लेयर्स आहेत ना. बट इट्स लाईक अ कन्फ्युजन, नो? म्हणजे असं वळणं किंवा वळणं खूप वळणं, खूप वळणं किंवा लेयर्स व्हॉट एव्हर. म्हणजे तू त्या ह्याने विचार करतोस की लेयर्स. हा. बरं, आपल्या पुढे आता मोदक आलाय, जी कोकण कट्टाची स्पेशालिटी आहे. म्हणजे कोकणातही मोदक आपल्याकडे होतातच. म्हणजे आपल्याकडे गणपतीत असतात मोदक, एरवी संकष्टीला आपण मोदक करतो. बरं, आपण आता मोदक खाऊया. आपण मोदक आपण हातानेच खाऊया. मोदकाशी सुद्धा तू तोडतोयस? नाही, गरम म्हटलं ना मला. हा, गरम आहे. बरं, ते गरम आहे म्हणून तो त्याने चमचा वापरलाय का? म्हणजे गरम मी ते फोडायला लागेल. मोदक खाण्याची एक हे पण आहे, तर तू त्याच्यात टाकलंस का? तूप नाही टाकलंस तू? अरे यार, मग ते मेन आहे. हा असा फोडला की त्याच्यामध्ये तुपाची धार सोडायची. हे तूप सोया सॉस वाटतंय. नो. तुपाची धार अशी आतमध्ये सोड मोदकाच्या आत. अरे मी ते बोललो. आज नो डाएट आहे, मग तू करत नाहीस तरी पण तू असं व्यवस्थित हेल्दी असं खातोस ना, म्हणजे जितक्याच तितकं. म्हणजे मी आधी 21 मोदक वगैरे खायचो जे घरी बनायचे गणपतीचे. हो बाबा, 35 पाणीपुरी, 15 रोटी, स्टॅमिना आहे. म्हणजे ह्या साईजचे मोदक मी लहानपणी 11 आपलं 21 हे खायचो. स्पर्धा वगैरे लावायच्यात का भावंड वगैरे एकमेकांमध्ये? नाही, मी एकुलते एकच आहे तसं. पण इतर कझिन्स वगैरे आले एकत्र की नाही, 21च बनायचं ना, तेच मी खाऊन टाकायचो ना. कझिन्स वगैरे आले की स्पर्धा तर व्हायची. वा. म्हणजे कुठल्याही खाण्यामध्ये, ते चपाती असेल काही असेल. तू जास्त की मी जास्त. हा, लहानपणीच्या गमती जमती वेगळ्या आहेत ना. म्हणजे तू सहलीला जायचास कधी शाळेमध्ये आपण, तेव्हा आपल्या वेळी त्या आयांचे एक स्पेसिफिक डबे असायचे, इडली चटणी, पुरी बटाट्याची भाजी. तुझ्या डब्यात बेसिकली काय असायचं? नाही, हेच असायचं माझं, पुरी आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी फेमस. मुलांच्या डब्यातनं काही सांडू नये बाहेर. हा, किंवा ट्रेननी जेव्हा ट्रॅव्हल असायचा तेव्हा रात्री डब्यामध्ये आईने चपाती आणि बटाट्याची लाल भाजी असायची. आणि सणवार काय असेल तर हिरवी बनते ना, लाल असायची. पण बटाट्याची भाजी आणि हेच असायचं कॉमन. बरं, आता हे खाऊन झालं आपलं. शेवटी एक असा प्रश्न, खूप खाऊन झालंय, पोट मस्त भरलेलं आहे, तसं झाल्यानंतर तुला खूप मोठी झोप घ्यायला आवडते की वॉक करायला आवडतो? नाही, वॉक तर मी करतोच थोडंसं. शतपावली जे म्हणतो ते थोडंसं वॉक तर करतोच मी. दुपारी झोपणं तर टाळतोच मी, अजिबातच नाही. कालच मी झोपलो दुपारी आणि त्याच्यानंतर सांगितलं ना तुला, पित्ताचा त्रास झाला आणि पुरणपोळी आणि कटाची आमटी वगैरे खाल्ली होती. काल काय होतं? नाही, असंच बनवलं सहज. अच्छा. नॉर्मली आता उन्हाळा आहे आणि खाणं पिणं पण आपल्याला असं जपून करावं लागतं, जितक्याच तितकं खावं लागतं, बिकॉज डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये तो एक प्रॉब्लेम होतो, त्यामुळे खाणंही बेताचंच आपण खावं लागतं. पण असो, मी हे सांगते, खाणं बेताचं असं तरी आम्ही कोकण कट्टा इथे येऊन भरपूर
खाल्लेला आहे, ताव मारलेला आहे. अनिकेतला त्रास होत होता तरी तो बिचारा मला वेळ दिलेली म्हणून त्याने ती वेळ पाळलेली आहे. पण कोकण कट्टाचं जेवण त्याला आवडल्यामुळे तो मस्त जेवलेला आहे. अप्रतिम जेवण आणि हायली रिकमेंडेड प्लीज. त्यामुळे अर्थातच तुम्ही पण या मस्तपैकी कोकणवासी असा कोकणवासी नसा तर तरी इथल्या जेवणाचा आनंद घ्यायला या. आणि अर्थात खाणाऱ्याने खात राहिलं पाहिजे ना. आणि अर्थात त्यामुळे जाऊ तिथे खाऊ हा आमचा हे आमचे एपिसोड असेच होत राहणार आहेत. वेगवेगळ्या कलाकारांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव आम्ही तुम्हाला या शोच्या माध्यमातून घडवणार आहोत. त्यामुळे अर्थातच अभिजात मराठी फिल्मीवर हा नवीन शो सुरू होतोय. कलाकारांच्या नेहमीच्या काय म्हणतात सिनेमा मालिका आणि त्यांचे जे जे कामं आहेत त्या व्यतिरिक्त त्यांची एक पर्सनल बाजू एक पर्सनल कोपरा आपल्याला इथून या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. त्यामुळे आपण अनिकेतचाही जाणून घेतला की मोहरी फोडणीला घालायची मग ती तडतडते तरी त्याला बरंच माहिती होतं जे कदाचित काही जणांना माहितीच नसतं तरी तुला खूप माहिती होतं. बरं असंच जेवणाप्रमाणे मसालेदार चविष्ट तुझी पुढची सगळी कामं असू देत आणि आम्हाला असंच तू मनोरंजन करत राहा तुझ्या कामांच्या माध्यमातून. यासाठी तुझ्या आम्ही अर्थातच थँक्यू सो मच प्रणाली फॉर हॅव्हिंग मी. खूप चांगलं वाटलं इतक्या दिवसांनी तुला बघून तुझ्याशी बोलून इंटरॅक्ट करून. प्रणाली जी एक सुप्रसिद्ध आणि सगळ्यांची लाडकी अशी पत्रकार जी आहे ती आता अभिजात मराठी नावाच्या चॅनलसाठी हा मस्त शो घेऊन येते जो एंटरटेनिंग तर असणारच आहे आणि खूप चांगलं तुम्हाला ज्ञान पण मिळू शकतं. सो प्रणालीला अभिजात मराठी आणि या नवीन शोला जाऊ तिथे खाऊ माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तू इतकं सगळं छान छान बोललास त्याविषयी. तुला सांगते नाटक सिनेमा आणि आता वेब सिरीज हे एक नवं प्लॅटफॉर्म आहे जे खूपच फोफावतंय ज्यातनं आपण खूप जवळ लोकांच्या पोहोचतोय आणखीन जवळ पोहोचतोय आणि टेलिव्हिजन पण आता कुठल्या कुठे गेल. तर तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.